मनीष वैद्य साहेब, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा विजयासाठी. धन्यवाद साहेब. तुमच्याकडून खरोखरच लोकांच्या अपेक्षा आहेत. तर साधा प्रश्न की तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर तुमच्या विभागासाठी तुमचं विजन काय असतं? पहिला तर आमच्याकडे गेल्या 1 वर्षापासून आमदार आज भारतीय जनता पार्टीचे आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्यांनी केलेलं काम आणि पुढे आम्ही करणारे काम म्हणजे आता जर बघायला गेलं तर 1 वर्षामध्ये आमदारांनी आपल्याला चांगले रस्ते मिळण्यासाठी म्हणजे आता आपल्या हायवेपासून येणारे जे मुख्य जोडणारे रस्ते आहेत हे सिमेंट काँक्रीटचं करण्याचं झालेलं आहे. त्याचं प्रोसेस पूर्ण झालेलं आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर जे इंटरनल रोड आहेत हे आम्ही सिमेंट काँक्रीटचे करू हे आम्ही घेऊन चाललोय लोकांपर्यंत आणि ते करणारच आहे. त्यामधला जीवदानी रोड रस्ता आहे त्याचं प्रोसेस पूर्ण झालेला आहे. म्हणजे तेही कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यानंतर सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे विजेची. ही विजेची समस्या आहे त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी आपले जे ओव्हरऑल वायर आहेत हे सगळे उघड्यावर पडलेले जे वायरी आहेत ते हे अंडरग्राऊंड करण्याच्या प्रोसेसला आम्ही लागतो. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्टेशनमधनं बाहेर निघाल्यावर लोकांना फक्त फेरीवाले, रिक्षा स्टँड इतका गजबजलेला तो एरिया आहे. जर इमर्जन्सी झाली तर तिकडे अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून तो एरिया आम्ही पुढे डेव्हलप करण्याचे म्हणजे स्टेशन पासूनचा 150 मीटरचा एरिया हा खुला करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग चाललेले आहेत. ठाण्याच्या ते जसं स्टॅटिकचा प्रकल्प निर्माण झाला, ती इमारत झाली, त्या इमारतीमध्ये रिक्षा स्टँड, बस स्टँड, त्यानंतर फेरीवाले, पुढे आम्ही फ्युचरमध्ये तिकडे अभ्यासिका बांधू या प्लॅनिंगवर आहेत आम्ही आणि लवकरच ते प्लॅनिंग कम्प्लीट जसं झालं तसं पुढच्या प्रोसेसनी म्हणजे टेंडर आणि हे करून ती इमारत उभी करू. त्याच्यानी विरार शहराची मोठी समस्या दूर होईल. आता सध्याची जर आपण लोकसंख्या बघितली तर वसई, विरार, सोपारा वाढती लोकसंख्या आहे. त्यात तुमचा विरार असल्यामुळे विरारमध्ये एकच फ्लायओव्हर आहे. वाहनांची संख्या एवढी आणि वर्दळ एवढी आहे की पाहायला नको. लोकांना चालायला मार्ग नाही. अशा वेळेला एका फ्लायओव्हरच्या ऐवजी आता निकड झाली आहे की अजून काही फ्लायओव्हर. तर त्या दृष्टीने तुमचा काही प्लॅनिंग किंवा तुमचा काही संकल्प किंवा काही विचार आहे? पहिल्या तर गोष्ट म्हणजे जो फ्लायओव्हर बांधला गेला तो पहिला तर चुकीच्या पद्धतीने बांधला गेला. त्यासाठी पण विरारकरांना कितीतरी वर्ष वाट पाहावी लागली आणि त्याच्यामध्ये आपले स्वतःच्या जागा वाचवण्यासाठी म्हणजे तो फ्लायओव्हर जर पुढे गेला असता तर ह्या ट्रॅफिकची समस्या कमी झाली असती. ठीक आहे, त्यावेळी त्या लोकांचं लक्ष नव्हतं, त्यांना ते करायचं नसेल. पण आता आमच्या आमदारांनी पहिला तर नारंगी साईडला जो ब्रिज बनतोय तोही अडून ठेवलेला होता. पण आमदार राजन नाईकांनी सतत पाठपुरावा करून आज तो पुढच्या 10 तारखेपर्यंत तो चालू होईल आणि त्यानंतर परत ही समस्या निर्माण न झाली पाहिजे त्यासाठी जसे आता मनवेलपाडा आहे तिकडनं एक फ्लायओव्हर ब्रिजची तयारी चालू आहे. त्याचबरोबर ओसवाल नगरी, नालासोपारा तिकडनं एक फ्लायओव्हरची तयारी चालू आहे. त्याचे पैसेही वर्ग झालेले आहेत. त्याच्या कामाला सुरुवात होत आहे. वैद्यसाहेब, काय माहिती आहे ते निवडणुका आल्या की लोक आपली मूलभूत समस्या मांडून त्याच्यावर आपली प्रश्नोत्तर गुळगुळीत द्यायची आणि मोकळं व्हायचं. पण माणसाला ना आत्मिक समाधान नावाचं नागरिकांना जो काही कोण विचार करत नाही. उदाहरणार्थ बघा, इथे क्रीडांगणं, गार्डन्स मुलांसाठी, मनोरंजनाची साधनं ह्या बाबतीत जास्त विचार होत नाही. ते नगण्य ठरवतात. ही टीका म्हणून बोलत नाही आपण. एक आंतरिक भूक आहे की आपली निकड आहे ती. 35 वर्ष ज्या माणसाने सत्तामध्ये राहिले, सत्ता भोगली, त्यांच्याकडून ह्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्या होत्या, त्या नाही झाल्या. आपले माजी आमदार हितेंद्र ठाकूरांनी एकदा विधानसभेत अभिमानाने सांगितलं होतं की आशियातली पहिली महानगरपालिका आहे वसई विरार की जिथे लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. आता हे जितके अभिमानाने सांगितलं तितक्याच अभिमानाने दुर्दैवाने असं सांगायला लागते की इकडच्या लोक हा नोकरदार वर्ग आहे, तिकडनं मायग्रेट झाले. त्यांना सांस्कृतिक त्यांची जी भूक आहे किंवा सांस्कृतिक गरज आहे ती भागवता नाही आली आहे. उदाहरणार्थ इकडे क्रीडांगणं आज जरी असली तरी गार्डन्स नाहीत, तुमची संग्रहालय नाहीत आणि सर्वात मेन म्हणजे एकत्र कुटुंबाला घेऊन आपण एखादं नाटक बघूया किंवा एखादा कार्यक्रम बघायला जाऊया तर इथे नाट्यगृह नाही आहे. तर या दृष्टीने तुम्ही तुमचं विजन काय असणार आहे? जसं माजी आमदार हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित झाले, इथे राहायला आले, पण त्यांना तुम्ही सुविधाच देऊ शकले नाही. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आज शनिवार रविवारी जर इथले परिवार जे नोकरदार वर्ग आहेत ते शनिवार रविवारी त्यांना अवेलेबल असतात. त्यांना जेव्हा फिरायला जायचं असेल, लहान मुलांना घेऊन, आपल्या पत्नीला घेऊन जर पुढे जायचं असेल तर ती ठिकाणच नाही. आज तुम्ही 10 वर्षापूर्वी नाट्यगृह बांधतात या करून गाजावाजा केला, पण त्याचं काय झालं? आज पण
आजही ती बिल्डिंग पडित आहे. त्याच्यावर कुठलाही नाट्यगृह बांधलं गेलं नाही. दिले ना 35 वर्ष. आज 35 वर्षामध्ये तुम्ही हे काही करूच शकले नाही. आज चांगले उद्यान इथे असले पाहिजे होते. चांगले उद्यान असते तर लोक आज त्या उद्यानामध्ये गेले असते. आज याजू पार्क सारखा एका बिल्डरनी बांधलेला ते पण तुम्ही त्रास देऊन बंद करून टाकला. आज सुविधा कुठे आहे? वसई विरार मधल्या नागरिकांना जर फिरायला जायचं असेल तर काय पर्याय? ते अर्नाळ्याच्या समुद्रावर जायचं, जीवदानी मंदिरावर जायचं. अरे पण चांगले नाट्यगृह असलं पाहिजे होतं, चांगले उद्याने असलं पाहिजे होते. कला क्रीडासाठी आज आपल्याकडे तुम्ही बोलतात की आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचं तुम्ही नावं घेतात, पण तुम्ही काय सुविधा दिली? काय इथल्या मुलांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स का नाही चांगल्या दर्जाचे तुम्ही उभे केले? जितेंद्र ठाकूर यांनी दरवर्षी कला क्रीडा महोत्सव भरतात. 36 वर्ष झाले, नो डाऊट. पण दुर्दैवाने आज ती एक फार मोठी चळवळ व्हायला ती झाली नाही. हा फक्त 5 दिवसाचा उत्सव, त्याच्यानंतर वर्षभर ठप्प. तर ही जर चळवळ झाली तरच आपल्या मुलांना पुढे चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल देश पातळीवर. पण 35-36 वर्षात तो महोत्सवच राहिला 5 दिवसांचा, ती चळवळ नाही झाली. त्याच्यामुळे जे अभिप्रेत होतं मुलांच्या भवितव्याचं ते आपल्याला साध्य नाही करता आलं. तर या दृष्टीने तुमचं विजन काय असणार आहे? नाही, खरंच ही आमची शोकांतिका आहे. आज वसई विरारमध्ये गेल्या 35 वर्षापासून जितेंद्र ठाकूरांनी राज्य केलं, तरी याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण नक्कीच आज आमचे दोन्ही आमदार राजन नाईक असो या स्नेहा दुबे असो, हे कला क्रीडा प्रेमी आहेत. हे या गोष्टीवर लक्ष देतात आहे आणि तुम्हाला चांगल्या दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभे होतील आणि एक दर्जेदार असं नाट्यगृह आणि कला क्रीडाला वाव मिळण्यासाठी आम्ही पुढे चळवळ उभी करू. वैद्य साहेब, आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही आता ज्या प्रभागातून उभे आहात त्या प्रभागासाठी तुमचं काहीतरी स्वप्न आहे की हो मला या माझ्या लोकांसाठी हे करायचं, त्याबद्दल 2 शब्द. नाही, आता खरं म्हणजे बघायला गेलं तर पहिला तर बेसिक मुद्द्यावर मी येतो. म्हणजे पहिला एक चांगल्या दर्जाचे रस्ते, म्हणजे ते आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे करायचं ठरवलंय. त्याचा पुढच्या प्रोसेस झालाय, म्हणजे ते होणार आहे. त्यानंतर लोकांना पुरेसा पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी अमृत योजनेमधलं जे पाईपलाईन आहे ते व्यवस्थित करायचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यावर आम्ही प्रोग्रेस करतो आहे. त्यानंतर गटारं, चांगल्या दर्जाचे गटारं इथे झाली पाहिजे. त्यामुळे पावसामध्ये कधी पाणी तुंबणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. तर ते आमचे आमदार सगळे कामं करतात आहेत. त्याचबरोबर सगळ्यात मोठी म्हणजे समस्याची रोडवर लागलेली स्ट्रीट लाईट. ही स्ट्रीट लाईट आम्ही फ्युचरमध्ये आल्यानंतर आम्ही ते सोलार एनर्जीवर चालू. आमच्या प्रभागात 2 उद्यानं येतात, साने गुरुजी उद्यान आणि मातृछाया उद्यान. या दोन्ही उद्यानं आम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप करू आणि चांगले दर्जेदार असे उद्यानं तिकडे लोकांसाठी खुले करू. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये या दोन्ही उद्यानाची अवस्था खूप दुरावस्था झालेली आहे आणि ते खूप खराब कंडिशनमध्ये आता आहे. काय आहे तुमचा तो प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये स्लम एरिया एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या मूलभूत सुविधा म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी सुविधा, तुमचं काय विजन आहे? नाही, खरंच, कारण एक गोष्ट आहे की हे स्लम एरियाला आजपर्यंत बहुजन विकास आघाडी यूज केलं की प्रत्येक इलेक्शनला आली की त्यांना नोटिसा पाठवणं आणि हे इमारत हे स्लम एरिया तुटेल ही भीती निर्माण करणं आणि मतं घेणं. आम्ही काय करणार आहे तर हे सर्व स्लम एरिया आम्ही डेव्हलप करणार आहे. SRAच्या प्रकल्पामध्ये हे डेव्हलप कसं होते या दृष्टिकोनातून आमचे आमदार काम करतात आहे आणि नक्कीच याचा फायदा तिकडच्या राहणाऱ्या सर्व रहिवाशांना होईल. आज तिकडे हिंदू, मुस्लिम, इतर जाती समाजाची लोक राहतात आहेत. आज आपला विकासाचा दृष्टिकोन, आमदारांनी केलेला विकासाचा दृष्टिकोन ते लक्षात घेतात. ते आज सर्वजण भारतीय जनता पार्टी बरोबर जुळलेले आहेत.